आयकॉन आहे बघा, पवन केने बघा, हा बघा हा पवन. आणि हे बघा हे आहेत बाहुबली हार्डिगावचे. पवन केनेला आहे ना व्हिडिओ एडिट करून देतो बघा, हा मुलगा आहे तो. जरा तोंड टाक. तिकीट निघाल, तिकीट निघाल. गाडीतून उतरताना गाडीची पायदा हे आहे आमची मुंबई. क्रिकेट केले का क्रिकेट. आम्ही पोहोचलोय ग्राउंड मध्ये. मिस्टर आरबी, आरबी म्हणजे 34 रन मारून 12 बॉल. आणि जर मॅच हारत असतो ना तर एवढं वाईट वाटतं. सो नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आज आम्ही चाललोय मुंबईला क्रिकेटसाठी. तर आता तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला समजेल आम्ही कोणत्या ग्राउंडला जातोय ते. आणि आता माझ्यासोबत आहे हे बघा, मला मी बघा माझ्यासोबत आहे भावेश भोसलेकर. जरा तोंड टाकव रे भावे. हा आहे भोसलेकर वाडीचा आयकॉन आहे बघा, पवन केने बघा, हा बघा हा पवन केने. हा पवन केनेचे आयडी हँडल करते. हा हे बघा हे हार्डिगावचे ऑलराऊंडर. हा बघा हा हार्डिगावचा आयकॉन, आयकॉन बेस्ट फिल्डर बघा, दिसताय की नाही. आणि हे बघा हे आहेत बाहुबली हार्डिगावचे रोहित आकलेकर. प्रत्येक हे आहेत अलग टीम मध्ये. हा पण हे तिघ जण अलग टीम मध्ये आणि पण अलग टीम मध्ये. परत चालू केला. त्यांच्याकडे बॅट बघा, बॅट पण कोणती आहे, ही कोणती बॅट आहे रे बघा, ही कोणती आहे. हा 70-70चा कव्हर आणि आतमध्ये एचडीची बॅट. तुझी कोणती आहे. एचडीचीच आहे बघा, ह्याच्याकडे एचडीची कव्हरच बोलते ना, अलग अलग आहे. ब्रँड आहे. भावेश पवार आहेस तू. भावेश पवार लास्टच कशाला. बघा आणि मॉर्निंगच्या वाजलेत किती वाजलेत आता. 5:24 बघा. क्रिकेट बघा, आवड बघा, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट प्रेमी बघा. हे बघा आणि हे आले 3 वाजता उठून आलेत बघा, 4:30ला बघा. आहे की नाही क्रिकेट वरती उठवायला 3 वाजता नाद आहे बघा, क्रिकेटचा नाद. नादाशिवाय काय नाही हो. क्रिकेट क्रिकेट उठलाच नाही. फोन बिन केला त्याला उठला. मी बोला त्याचा फोन नाही लागत, ते बोला वाट बघत होतो. बघा हा मेन माणूस आहे आमच्यात. बघा हाय ना, हा पोरगा आहे ना, थोड्या दिवसात हा पवन केनेला आहे ना व्हिडिओ एडिट करून देतो बघा, हा मुलगा आहे तो. जरा तोंड टाकव रे, वर कर तोंड जरा. हा बघा हा. आणि ह्याचे आहेत ना टोटल किती आहे इंस्टाग्राम वरती 40,000 बघा फॉलोअर्स आहेत. 40,000 आणि हा आहे ना एडिटर आहे. ह्याला तुम्ही आहे ना हे आयडी सांग, आयडी सांग. पवन केने पीके आयडी. हा पवन केने ऑफिशियल ना पीके बघा. जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करून पाहिजे असेल फ्री मध्ये तर हा देतो बघा. हाय चला तर भेटूया आता डिरेक्टली पनवेल मध्ये. भाव्या सांगण्यात घेतेस क्रिकेट खेळायला भेटायचं नाही बघ. सांगण्यात घेतलास तर सांगण्यात घेतलास ना, क्रिकेट खेळायला भेटायचं नाही. हा सांगण्याच्या गोष्टी करताय, सांगण्यासाठी वार्ता करताय. सांगण्यात घेतलास ना का त्याविषयी जमली ते काय तर माझ्याकडे घेऊन ये. वार तर मला कर. पवन तपश्चर्याला बसलेला आहे. तुझी नाया गेले गेला तो. आता आम्ही चाललोय वडापाव खाण्यासाठी, स्पॉन्सर्ड बाय भावेश भोसलेकर. आता भावेश भोसलेकर कडून आपल्याला आज वडापाव आहे. तर कुठे आहे वडापाव एक्झॅक्टली. आता पनवेल मध्ये आम्ही उतरलोय. इकडे आलोय पण हे नाही माहिती, वडापाव नाही माहिती कुठे आहे ते. काय काय आहे काय आहे काय काय आहे हे काय आहे. अरे काय टाकले काय टाकलंय
ते एवढे कडक थंडीतून गावावरून खेळायला आले बोलतो धन्यवाद. कोण कोण तो कोण? हे काय काय आहे हे काय आहे तिकडं काय मेंदूवडा. हा कसलं मेंदूवडा ग्रुपचा हे ना ग बघू दे मला बघू दे. तुला वाचता येतं काय मराठी वाचायचं पण वाचता येतं काय मराठी सांग पहिला. त्या आईला मराठी बोलता येईना आणि वाचता येईना आणि हे इथं तुम्ही खायला आलो हा हा काय दुकान आहे आतमध्ये खाल्ला होता हॉटेलला. अरे याना आम्हाला ते काय रे बाबा आईला व्हिडिओ काढायची. भाव्याला खायचा यंदूवाडा यंदूवाडा भाव्याला पाहिजे यंदूवाडा. व्हिडिओ साठी वडापावसाठी हावरा बघा. वडापाव खाऊन 4 ते 5 फिक्स फिक्स. हा हे तिकीट निकाल तिकीट निकाल तिकीट निकालो टिकट निकालो रो भाई टिकट निकालो. किधर जाना है? आज तो अभी पनवेल में है. मस्जिद का CST कैसा? हाँ मस्जिद ये पवन के लिए तिकीट निकाल पवन के लिए तिकीट. गाडीतून उतरताना गाडीची पायदा हे खलाट्यावर अंतरावर लक्ष द्या. सो आता आम्ही CST ला पोचलोय आणि आता आम्ही जातोय चर्चगेटला. 5 to 10 मिनिट्स वॉकिंग आहे. मित्रांनो आता भावेश पवारच्या आगमनासाठी बघा आता बेंजोरची वादन चालू झालेलं आहे आणि भावेश पवारचं आगमन बघा. हे बघा हा भावेश पवार. तिकीट असताना घाबरायचं नाही कधी. तिकीट आहे आमच्याकडे मुलं पोरं घाबरत नाही. पनवेल वरून आलेत आणि मस्जिद टू CST तिकीट काढले. बिना तिकिटाचे चालू आहे. बिना तिकीटचा बघा चाललो. हे बघा आता आम्ही चाललोय ग्राउंड वरती. आम्हाला जायचं चर्चगेटला. आता आम्ही CST स्टेशनला आणि हे बघा आता ही आहे खरी मुंबई. बघा कसला आम्ही आता चाललो भुयारी मार्गातून. आता इथं माल आहे ना माल तिथे चालला मी खेळायला. मालावर हा का रे खरेदी आता आता आम्ही चाललोय आमच्या मलशीवर. चर्चगेटची मलस. हे आहे आमची मुंबई CST MT. डबल डेकर बघा डबल डेकर बस. बघितली नसेल तर बघा. हे बघा चायनीज काय चिन्या. बघा हा टाटा कम्युनिकेशनचा टावर आहे ना. हा बघा हा त्याचा हा बघा हा मॅनेजर आहे. हा बघा हा भावेश मॅनेजर आहे टाटाचा. मॅनेजर भावेश. ए भावेश खेलेगा क्रिकेट हा कोणता खेलेगा क्रिकेट नाही. आता आम्ही पोहोचलोय ग्राउंड मध्ये. गर्दी बघा फुल तुफान गर्दी आहे. याला बॉल कुणाचा कुठं जाते ते समजत नाही. आणि हे आमचे गावकरी बघा फलशेर गावचे 4 जण आलेत बघा. तर बघा सध्या ग्राउंड वरती आगमन झालेलं आहे. राहुल भोसलेकर मिस्टर आरबी म्हणजे अरबी समुद्र. त्यानंतर सांगतो काय ते काय नंतर काय सांगते. माझ्या नावाचा काय ते बोलतात वर्णन करून सांगतो. वर्णन काय वर्णन. बाकी मॅच चालू झाल्यावरती बघू. मॅच चालू झाल्यावरती बघू म्हणजे तुला घेतात काय घेतात. काय त्याला बोलतात हे बघा त्या आयला क्रिकेटर बघा शूज घालून नाही आलाय बघा. मी सध्या आता काय बोलत त्याला थोड्या वेळापूर्वी बघत मॅच चालू व्हायच्या 2 मिनिटं अगोदर घालतो मी.
हे खराब होतात ना मासे. ऐकून ते भावा शेवटी तो याला दाखव या मोरूला. ये चला चला दुसरीकडे कोणाचा बड्डे आहे? बड्डे कोणाचा आहे? हा बड्डे कोणाचा आहे? बड्डे बॉय कुठे आहे? कुठे आहे? मग तू त्याच्याकडे का वर दाखवत आहो? हे बॉचवर फटके द्या, बॉचवर फटके द्या 2-4. हा अरे युट्यूबला चालू आहे. नाही नाही युट्यूबला नंतर पडेल. व्हिडिओ करतो. ये चले. ये भूक लागले, भूक लागले, काय करू नका. थोडं थोडं घ्या. का साबण खायचं असते. तिकडे जाऊ नको. प्रत्येकान थोडा 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 घ्या रे. लक्ष चालल उभा. क्वालिफायची मॅच आम्ही हारलो. 1-2 नंबरसाठी मॅच होती. आम्ही 12 बॉल 34 मारले होते, पण आमच्या फर्स्ट बॉलरकडून थोडीशी चूक झाली. बॉलिंग व्यवस्थित नाही झाली, तर 3 षटकार पडले. आणि मग म्हणजे पहिल्या ओव्हरला 28 रन गेले आणि लास्टच्या ओव्हरला 6 बॉल 5 पाहिजे होते. ते पण आम्ही डिफेन्स केले. 1 बॉल 1 वर मॅच आलेली आणि 1 बॉल 1 असताना बॅट्समनने कॅच उडवली आणि ती कॅच पण आमच्या फिल्डरने सोडली. त्याच्यामुळं एवढं वाईट वाटलं की 1-2 नंबरसाठी एवढी मेहनत केली, एवढी बॅटिंग केली, एवढी फिल्डिंग व्यवस्थित सर्वांनी केली. चुक्या होतात, पण अशी चूक झाली ना थोडक्यासाठी तर एवढं म्हणायला लागतं. सर्व प्लेयर्स आमचे एवढे अपसेट झाले होते, भरपूरच अपसेट झाले होते. आणि बघा ना, दिवसभर न खाता न जेवता काहीतरी म्हणजे 1 वडापाव खाल्ला, 1 समोसा खाल्ला आणि पूर्ण दिवसभर क्रिकेट. 34 रन मारून 12 बॉल आणि जर मॅच हारत असतो ना तर एवढं वाईट वाटतं. खूपच वाईट वाटत होतं, पण काय करणार,
शेवटीला हार जीत असते क्रिकेटमध्ये, तेच झालं आणि आम्ही मॅच हारलो. नंतर मग एवढं वाईट वाटलं ना, म्हटलं आज ट्रॉफी नक्कीच मारणार आम्ही फलशेतकर. पण काय थोडक्यासाठी मॅच गेली हातामधून. खूप खूप वाईट वाटतंय आणि असं वाटलं नव्हतं की आम्ही हारू. पण आता बघूया. आणि मी काय पूर्ण व्हिडिओ बनवले नाही, टाईमच भेटत नाही. कारण की एक मॅच झाली की लगे दुसरी मॅच झाली की लगे तिसरी मॅच. कारण की 24 लॉटमध्ये आणि मॅच कशा 2-2 ओव्हरच्या असतात, टुक्का मॅच. तर बॅटिंग जास्त करून बॉलिंगचीच तिथे मेन आहे. बॉलिंग चांगली असेल तर तुम्ही विन होऊ शकता ओव्हर मैदानमध्ये. आणि आमची मेन विकेटला मॅच नव्हती, आमची साईड विकेटला मॅच होती. आणि खूप मजा आली. दिवस खूप चांगला गेला, इंटरेस्टिंग. सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली टीमने आमच्या. थोडक्यासाठीच गेली. बघूया आता नेक्स्ट संडेमध्ये जर लक असेल तर बघूया. नंबर आलाच. लक म्हणजे पोरांनी मेहनत घेतली आणि जर असेल लक तर येईलच नंबर नेक्स्ट संडे. बघूया. माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.